जे आजचं लेक्चर असणार आहे आपलं ते दोन्ही मार्केटसाठी असणार आहे, फॉरेक्स मार्केट आणि स्टॉक मार्केटसाठी. जे आधी दोन लेक्चर झाले आपले, फॉरेक्स मार्केट सुद्धा झालं आहे लेक्चर आणि स्टॉक मार्केटसाठी सुद्धा झालं होतं. त्याची रेकॉर्डिंग युट्यूबवर अवेलेबल आहे. युट्यूबवर तुम्ही चेक करू शकता. आजचं जे लेक्चर आहे, स्क्रीन दिसते माझी. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेसिस्टन्स ड्रॉ कसे करायचं. ठीक आहे, सपोर्ट आणि रेसिस्टन्स सर्वांना माहित आहे. चार्ट बॉक्स मध्ये टाका, सपोर्ट कशाला म्हणतात, रेसिस्टन्स कशाला म्हणतात, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, जर तुम्हाला माहित असतील, माहित नसतील, बट ते ड्रॉ कसे करतात चार्ट वरती, त्याची काही आयडिया असेल तुम्हाला, असेल नसेल, ते आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. इक्वल आहे, कधी कधी इक्वल नसतात ते. ठीक आहे, थोडस खालीवर सुद्धा असतात, जसं की मी ते ड्रॉ करतोय. कधी कधी झोन मध्ये सुद्धा असतात, पूर्ण एखादा झोन असतोय. कधी कधी आपण एक लेवल, फक्त एक लाईन ड्रॉ करतोय मार्केटमध्ये, फक्त एक लेवल ड्रॉ करतोय. ठीक. तर दोन टाईपचे सपोर्ट आणि रेसिस्टन्स असतात. ठीक आहे, फर्स्ट आपण हॉरिझॉन्टल बघूया. फर्स्ट आपण हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेसिस्टन्स बघतो इथे. सपोर्ट मीन्स काय, सपोर्ट एखाद्या लेवलवर, एखादी प्राइस एखाद्या लेवलवर वारंवार येत आहे. एकाच लेवलवर प्राइस जेव्हा वारंवार येत आहे, एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा किंवा चार वेळा, जास्तीत जास्त चार वेळा. ठीक आहे, मॅक्झिमम दोन वेळा आणि मिनिमम दोन वेळा, मॅक्झिमम चार वेळा. स्ट्रॉंग सपोर्ट कशाला म्हणतो, प्राइस एकाच लेवलमध्ये जेव्हा तीन ते चार वेळा येतात, त्याला म्हणतात आपण एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन. सपोर्टचा अर्थ काय, जिथे एखादी प्राइस एखाद्या लेवलला येऊन ती बाउन्स करते, अप साईडने जात आहे आणि नेक्स्ट टाइम पुन्हा त्याच लेवलवर प्राइस येत आहे आणि तिथून पुन्हा वर जात आहे. ज्या लेवलवरून प्राइस वर जात असते, बाउन्स करून वर जात आहे, मीन्स रिव्हर्स प्राइस जात आहे, एखाद्या विशिष्ट पर्टिक्युलर लेवलवर येऊन प्राइस अप साईडने जात आहे, त्याला आपण सपोर्ट म्हणतात. ते जसं की आपण कुठे आता बसलोय, एखाद्या चेअर्सवर बसतो आपण, तेव्हा कसला आपण सपोर्ट घेतो, त्या खुर्चीचा, चेअरचा सपोर्ट घेतोय. जसं की आपण उभं असतोय, चालतोय, रस्त्याला चालतो, तेव्हा आपण उभं कशावर असतो, आपल्या पायाच्या सपोर्टवर असतो. आपल्या पायावर. किंवा जर एखादा बिल्डर बघितला आपण, तर त्याला जेव्हा पण बिल्डिंग बांधायची असते, तेव्हा काय करतोय, तो फर्स्ट पाया बांधतोय. बेस, ज्याला बेस म्हणतात, त्याला सुद्धा एक सपोर्ट म्हणतात. सपोर्ट म्हणजे काय, एखाद्या लेवलवरून प्राइस बाउन्स करते, अप साइडने जाते, त्याला आपण फर्स्ट आपण बघतोय हॉरिझॉन्टल सपोर्ट. ज्या लेवलवरून प्राइस पुन्हा पुन्हा वरच्या बाजूने जाते, त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल सपोर्ट. नेक्स्ट बघूया रेसिस्टन्स म्हणजे काय, हॉरिझॉन्टल रेसिस्टन्स. रेसिस्टन्स मीन्स एखादी अशी पर्टिक्युलर लेवल, ज्या लेवलवरून प्राइसला डाउन साइडने पुश केलं जातंय. ठीक आहे, त्या लेवलवरून प्राइसला काय केलं जातंय, डाउन साइडने पुश केलं जातंय. तिथून वरच्या बाजूने जाऊ देत नाही. एक लेवल आहे, तिथून प्राइसला रिजेक्शन येत आहे. एखाद्या पर्टिक्युलर लेवलवरून प्राइसला वारंवार रिजेक्शन येत आहे आणि प्राइस तिथून एक डाउन साइडने रिव्हर्स येत आहे. ठीक आहे, त्या झोनला काय म्हणतात, रेसिस्टन्स. सपोर्ट, सपोर्ट कसं काम करतोय, प्राइसला अप साइडने नेण्याचं काम करतोय. रेसिस्टन्स काय करतंय, प्राइसला रिजेक्ट करतंय,
त्या लेव्हलला प्राइस रिजेक्ट करते आणि तिथून मार्केट डाउन साइडने येतंय. ह्याला काय म्हणतात? सपोर्ट म्हणतात. ठीक आहे. आणि ज्या लेव्हलवरून प्राइसला रिजेक्ट केलं जातंय, प्राइस डाउन साइडने येते वारंवार, त्याला म्हणतो आपण रेसिस्टन्स. ते थेअरी समजली तुम्हाला सपोर्ट आणि रेसिस्टन्स कशाला म्हणतात? ह्या झाला हॉरिझॉन्टल टाइप. ह्याच्यामध्ये दुसरा टाइप आहे ट्रेंड लाईन, सपोर्ट आणि रेसिस्टन्स. आधी हॉरिझॉन्टल आपण चार्टवरती बघूया. फर्स्ट आपण चार्टवरती बघूया सपोर्ट आणि रेसिस्टन्स. त्याच्यानंतर ट्रेंड लाईन, सपोर्ट, रेसिस्टन्स बघूया. इथे बघा मार्केटने काय केलं होतं, एका लेव्हलवरून मार्केट अप साइडने गेलं होतं. इथे दिसतंय 5,000 ची लेव्हल आहे ही गोल्ड मार्केटची. आणि सपोर्ट रेसिस्टन्स हे दोन्ही मार्केटसाठी युजफुल आहेत. एकच काम करतंय. ठीक आहे. सेम काम करतंय फॉरेक्स मार्केट आणि इंडियन मार्केटसाठी. सो म्हणून आपण हा एकच लेक्चर घेतला आहे कॉम्बो दोन्ही मिळून. ठीक आहे. एखाद्या पर्टिक्युलर लेव्हलवरून मार्केट अप साइडने जातं. ठीक आहे. आधी काय केलं होतं, मार्केट डाउन साइडने होतं, डाउनफॉल नंतर एका पर्टिक्युलर लेव्हलवर आली आणि प्राइस अप साइडने गेली. ठीक आहे. तो झोन आपण इथे मार्क करणार. त्या झोन जवळ बघा मार्केट पुन्हा वन साइड आलं. ठीक आहे. फर्स्ट टाईम इथे आलं, मार्केट पुन्हा अप साइड गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा थर्ड टाईम त्या लेव्हल जवळ आलं. मार्केटने एक रिजेक्शन कॅन्डल बनवली. रिजेक्शन कॅन्डल कशाला म्हणतात? ज्या कॅन्डलच्या खाली वीक असतंय. ठीक आहे. रिजेक्शन कॅन्डल कशाला म्हणतात? कॅन्डलच्या खाली वीक असतंय. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणणार? एक सपोर्ट लेव्हल म्हणणार. आणि बघा काही जण काय करतात, जे बिगिनर असतात, मार्केटमध्ये नवीन असतात, ते काय करतात, सपोर्टला काय करतात, फक्त एकच लाईन ड्रॉ करतात. जेव्हा पण त्यांना सपोर्ट ड्रॉ करायचं असतं, ते काय करतात, फक्त एक लाईन अशी ड्रॉ करतात. पण कधी पण सपोर्ट आपल्याला काय करायचं आहे, एक झोनमध्ये मार्क करायचा आहे चार्टवरती. ठीक आहे. ह्याला आपण म्हणणार एक सपोर्ट. सपोर्ट मीन्स काय? एक एकाच लेव्हलवर येऊन मार्केट पुन्हा पुन्हा अप साइडने जातात. त्या झोनला आपण सपोर्ट झोन म्हणतात. जेव्हा पण प्राइस आता नेक्स्ट टाईम जेव्हा पण प्राइस ह्या झोनमध्ये येईल, तेव्हा तुम्ही इथे बाय एंट्री करू शकता. ते पण कधी कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहून. आता रेसिस्टन्स बघूया. समोरच रेसिस्टन्सचं सुद्धा एक्झाम्पल आहे. रेसिस्टन्स मीन्स काय? एका पर्टिक्युलर लेव्हलवरून प्राइसला रिजेक्ट केलं जातंय. प्राइस त्याच लेव्हलवरून पुन्हा पुन्हा डाउन साइडने येत आहे. फर्स्ट टाईम इथून प्राइस काय केलं? डाउन साइड आली. सेकंड टाईम पुन्हा मार्केट त्याच लेव्हलवर गेलं. पण त्या लेव्हलला अप साइडने ब्रेक न करता तिथून रिजेक्शन आलं आणि प्राइस पुन्हा काय केलं? तिथून डाउन साइडने आलं. ठीक आहे. तिसऱ्यांदा मार्केट पुन्हा त्या लेव्हलवर आलं. पुन्हा प्राइसला त्या रिजेक्ट केलं. ठीक आहे. त्या लेव्हलला पुन्हा प्राइसने रिजेक्ट केलं. पुन्हा मार्केट तिथून डाउन साइड आलं. चौथ्या वेळी काय केलं? मार्केटने त्या प्राइस लेव्हलला अप साइडने ब्रेक केलं. ठीक आहे. जेव्हा पण प्राइस त्या झोनला ब्रेक करणार, त्याला काय म्हणणार आपण? हे सुद्धा पुढे बघणार आहोत. ते थोडंसं ॲडव्हान्स आहे. आता समजा आता तुम्हाला समजलं की सपोर्ट आणि रेसिस्टन्स म्हणजे काय? ठीक आहे. हे तर समजलं तुम्हाला. आता थोडंसं ॲडव्हान्समध्ये समजूया. ह्याला काय म्हणणार आपण? सपोर्ट. ह्याला म्हणणार रेसिस्टन्स. ठीक आहे. आता थोडंसं ॲडव्हान्स शिकूया इथे. जेव्हा पण एखादा सपोर्ट लेव्हल डाउन साइडने ब्रेक होतोय. समजा हा सपोर्ट लेव्हल आहे. जेव्हा पण हा डाउन साइडने ब्रेक होईल, जेव्हा पण एखादी मार्केटची प्राइस ह्याला डाउन साइडने ब्रेक करेल आणि मार्केट पुन्हा त्या लेव्हलवर येईल. रिव्हर्स करून मार्केट जेव्हा त्या लेव्हलवर येईल, तेव्हा हा जो सपोर्ट झोन आपण ड्रॉ करतो मार्केटमध्ये, तो कसलं काम करतोय? एक रेसिस्टन्सचं काम करतोय. तेच. हे समजलं. जेव्हा पण एखादा सपोर्ट झोन डाउन साइडने ब्रेक होतो, सपोर्ट लेव्हल जेव्हा पण डाउन साइडने ब्रेक होतंय,
तीच लेवल पुन्हा कसलं काम करतंय? एक रेसिस्टन्सचं काम करतंय. जो आणि रेसिस्टन्सचं काम तुम्हाला सांगितलं आहे. रेसिस्टन्स कसलं काम करतंय? रेसिस्टन्स प्राइसला रिजेक्ट करतंय आणि डाउन साइडने पुश करतंय. मार्केट प्राइसला डाउन साइडने पुश करतंय. ठीक आहे. तसंच सेम जेव्हा पण एखादा सपोर्ट लेव्हल डाउन साइडने ब्रेक होतो मार्केटमध्ये, तो कसलं काम करतोय? एक रेसिस्टन्सचं काम करतोय. मीन्स जेव्हा पण प्राइस रेसिस्टन्स जवळ येईल तिथून डाउन साइडने जाईल. हे थोडंसं ॲडव्हान्स आहे. ठीक आहे. सेम त्याच प्रकारे हा जो रेसिस्टन्स झोन आहे इथे, जेव्हा पण प्राइस एखादा रेसिस्टन्स झोन ब्रेक करतो अपसाइडने, तेव्हा ही जी लेव्हल आपण ड्रॉ करतो, तीच लेव्हल कसलं काम करतंय? एक सपोर्टचं काम करतंय. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? जेव्हा पण प्राइस आता रिटर्न जेव्हा पण ब्रेक होऊन रिटर्न इथे येईल, तेव्हा हीच लेव्हल सपोर्टचं काम करणार आणि आपल्याला माहीत आहे मार्केट जेव्हा पण सपोर्ट प्राइसवर येतंय, सपोर्ट लेव्हलला येतंय, मार्केट काय करतंय? अप साइडने जातंय. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता ट्रेड कसे करायचे हे सुद्धा बघूया. सपोर्ट, रेसिस्टन्सवर ट्रेड कसे करायचे? तर काय करायचंय, जेव्हा पण तुम्ही सपोर्ट आणि रेसिस्टन्स ड्रॉ करणार, ह्याच्यामध्ये 2 टाइप आहेत ट्रेड करण्याचे. फर्स्ट रिव्हर्सल आहे आणि सेकंड आहे ब्रेकआउट ट्रेडिंग. सपोर्ट, रेसिस्टन्सवर 2 टाइप येतात ट्रेडिंग करण्याचे. फर्स्ट आहे रिव्हर्सल. रिव्हर्सल्स मीन्स काय? प्राइस जेव्हा पण रेसिस्टन्सवर येईल, तेव्हा तुम्ही सेलचा ट्रेड करणार. त्याला म्हणणार डाउन साइड सॉरी त्याला म्हणणार आपण रिव्हर्सल ट्रेडिंग. जेव्हा पण प्राइस सपोर्ट जवळ येणार तुम्ही बाय करणार. जेव्हा पण प्राइस सपोर्ट रेसिस्टन्स जवळ येईल तेव्हा तुम्ही सेल करणार. ह्याला म्हणतात रिव्हर्सल ट्रेडिंग स्टाईल. ठीक आहे. सेकंड काय आहे? सेकंड आहे ब्रेकआउट ट्रेडिंग. ब्रेकआउट ट्रेडिंगमध्ये आपण काय करतो? जेव्हा पण एखादी रेसिस्टन्स झोन ब्रेक होतो, ठीक आहे. जेव्हा पण रेसिस्टन्स झोन अपसाइडने ब्रेक होतो त्याच्यानंतर प्राइस जेव्हा रिटर्न त्या लेव्हलवर येतंय तेव्हा आपण इथे बाय करतो अपसाइड जाण्यासाठी. ते जेव्हा पण एखादा सपोर्ट झोन डाउन साइडने ब्रेक होतो, प्राइस जेव्हा रिटर्न त्या लेव्हलला येतंय, तेव्हा इथे आपण सेल करतोय डाउन साइड जाण्यासाठी. ह्यात 2 टाइप आहेत. फर्स्ट काय? फर्स्ट आहे रिव्हर्सल. ह्याच्यामध्ये आपण रेसिस्टन्सवर प्राइस जेव्हा येते, तेव्हा सेल करतोय. जेव्हा प्राइस सपोर्ट जवळ येतंय, तेव्हा आपण बाय करतोय. सेकंड टाइप कुठला? ब्रेकआउट ट्रेडिंग. जेव्हा पण सपोर्ट, रेसिस्टन्स ब्रेक होतो, ब्रेक झाल्यानंतर प्राइस जेव्हा रिटेस्ट करण्यासाठी रिटर्न त्या लेव्हलला येतंय, तेव्हा आपण बाय आणि सेल करतोय. ठीक आहे. हे सर्वांना समजलं? चार्ट बॉक्समध्ये टाका. हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे ट्रेंड लाईन, सपोर्ट आणि रेसिस्टन्स. ठीक आहे. आणि हे इथे एंट्री बघा, जेव्हा पण मार्केट सपोर्ट रेसिस्टन्स जवळ येईल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, एक कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहायचे आहेत. मग त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठे तुम्हाला भेटणार? तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक ई-बुक सुद्धा अवेलेबल आहे, ज्याला म्हणतो आपण प्राइस ॲक्शन ई-बुक. ठीक आहे. ही जी आपल्याकडे ई-बुक आहे, तुम्हाला 5 ई-बुक मिळतात ₹150 मध्ये. ह्याच्यामध्ये पूर्ण सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत आणि चार्ट पॅटर्न सुद्धा आहेत. जेव्हा पण प्राइस सपोर्ट आणि रेसिस्टन्सवर येत आहे, तेव्हा तुम्हाला काय बघायचं आहे? चार्टमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहायचे आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न दिले आहेत या ई-बुकमध्ये. जर कोणाला स्टडी मटेरियल हवं असेल, ते बाय करू शकतात. ₹150 मध्ये 5 ई-बुक आहेत. ते ज्यांना स्टडी करायची असेल त्यांना हे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. जेव्हा पण प्राइस एखाद्या पर्टिक्युलर लेव्हलला सपोर्ट आणि रेसिस्टन्स लेव्हलला येतात, तेव्हा कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहायचे आहेत आणि एंट्री करायची आहे. जसं की ही आहे मॉर्निंग स्टार. जेव्हा पण प्राइस सपोर्ट लेव्हलवर येत आहे, तेव्हा मॉर्निंग स्टार बऱ्याच वेळेला बनत आहे. ठीक आहे. त्याच्यावर एंट्री कशी घ्यायची, एक्झिट कसं करायचं हे सर्व या ई-बुकमध्ये दिलं आहे. हे इन्व्हर्टर हॅमर आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व कॅन्डल इथे दिले आहेत. ट्विझर बॉटम. ह्या ज्या कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, त्या कुठे काम करतात? सपोर्ट आणि रेसिस्टन्सवर. ठीक आहे. सोबत ह्याच्यावर चार्ट पॅटर्न सुद्धा सर्व दिले आहेत. इथे बघू शकता तुम्ही. डिसेंडिंग ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल मीन्स ट्रेंड लाईन ड्रॉ करून तुम्ही एंट्री कशी इथे घेऊ शकता.
हे सर्व ह्याच्यामध्ये दिलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट पॅटर्न असतात. मार्केटमध्ये चार्ट पॅटर्न तयार होतात. त्या चार्ट पॅटर्नवर तुम्ही एंट्री, बाय आणि सेल कसं करणार हे सर्व ई-बुकमध्ये दिलं आहे. ठीक आहे. इथे एक्झाम्पल सुद्धा आहेत. एंट्री कुठे करायची, एक्झिट कुठे करायचा, सर्व एक्झाम्पल ह्या ई-बुकमध्ये आहेत. हे आहे प्राइस ॲक्शन ई-बुक. ह्याच्यासोबत तुम्हाला आणखीन 4 ई-बुक मिळतील स्टडी मटेरियलमध्ये आणि प्राईस आहे ₹150. ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही स्टडीसाठी घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. ठीक आहे. मी जस्ट सांगितलं, की जेव्हा पण तुम्ही सपोर्ट आणि रेसिस्टन्सवर एंट्री करणार मार्केटमध्ये, तेव्हा काय बघायचं आहे? कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहायचे आहेत आणि कन्फर्मेशन सोबत ट्रेड घ्यायचे आहेत. हा झाला हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेसिस्टन्स. ह्याच्यासोबत बघूया आता ट्रेंड लाईन सपोर्ट आणि रेसिस्टन्स. आता काय बघणार आहोत आपण? ट्रेंड लाईन सपोर्ट आणि रेसिस्टन्स. मार्केट काय करतंय? सर्वांना 3 ट्रेंड माहीतच असणार. ज्यांनी YouTubeवर लेक्चर बघितलं असेल आधीचं, त्यांना माहीत असणार मार्केटचे 3 ट्रेंड आहेत. अप ट्रेंड, डाउन ट्रेंड आणि साइडवेज. मार्केट अप ट्रेंडमध्ये काय करतंय? हायर हाय, लोअर ओके. हायर हाय, हायर लो बनवत मार्केट अप साइडने जात आहे. डाउन ट्रेंडमध्ये काय करतंय? मार्केट लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय बनवत डाउन साइडने जात आहे. ठीक आहे. ह्याच्यातच आपल्याला काय बघायचं आहे? ट्रेंड लाईन, सपोर्ट आणि रेसिस्टन्स. मार्केट जेव्हा पण अप ट्रेंडमध्ये असते, मार्केट अप साइडने जात असते, तेव्हा काय करायचं असतं आपल्याला? जे फर्स्ट फर्स्ट लो असतो आणि त्याच्या वरचा जो लोअर हाय असतो, त्या दोघांना एकमेकांना कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतंय? आपली एक ट्रेंड लाईन बनते. मार्केट जेव्हा पण तिसऱ्यांदा त्या ट्रेंड लाईनवर येतंय, तिथे आपण बाय करतोय. ठीक आहे. सेम डाउन ट्रेंडसाठी सुद्धा मार्केट जेव्हा डाउन साइड असतंय, जेव्हा पण मार्केट लोअर हाय जवळ 2 वेळा येऊन जातंय आणि तिसऱ्यांदा जेव्हा पण मार्केट लोअर हाय जवळ येतंय, तेव्हा आपण इथे सेल करतोय. हे आपण चार्टवर आता बघणार आहोत. सो ड्रॉइंग पुन्हा मी काढतो इथे. ठीक आहे. अप ट्रेंडमध्ये मार्केट जेव्हा हायर हाय, लोअर हाय बनवत अप साइडने जात आहे, तेव्हा आपण काय करतोय? फर्स्ट लो आणि सेकंड हायर लो एकमेकांना कनेक्ट करतोय. प्राइस जेव्हा पण थर्ड वेळा तिसऱ्यांदा प्राइस जेव्हा पण त्या ट्रेंड लाईन जवळ येतंय, तेव्हा इथे आपण बाय करतोय. ठीक आहे. सेम डाउन ट्रेंडमध्ये सुद्धा जेव्हा मार्केट डाउन ट्रेंडमध्ये असतंय, डाउन साइडमध्ये असतंय मार्केट, लोवर लो, लोअर हाय बनवत जेव्हा मार्केट डाउन साइडने जातंय, तेव्हा आपण काय करतोय? फर्स्ट हाय त्याच्यानंतरचा लोअर हाय दोघांना एकमेकांना कनेक्ट करतो. एक लांब लाईन ओपन ड्रॉ करतोय. प्राइस जेव्हा पण थर्ड वेळेला पुन्हा त्या लेव्हलवर येतंय, त्या लाईन जवळ येतंय, ट्रेंड लाईन म्हणतो आपण त्याला, तिथे आपण इथे सेल करतोय. ठीक आहे. अप ट्रेंडमध्ये आपण बाय करतोय, डाउन ट्रेंडमध्ये आपण सेल करतोय. हे आपण चार्टवर सुद्धा बघणार आहोत आता. आणि जेव्हा पण तुम्ही बाय सेल करणार ट्रेंड लाईन जवळ जेव्हा पण तुम्ही बाय आणि सेल करणार इथे, तेव्हा काय बघायचं आहे? कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचे आहेत. चार्ट पॅटर्न आहेत आपल्या ई-बुकमध्ये. ते चार्ट पॅटर्न बघायचे आहेत आणि कन्फर्मेशन सोबत एंट्री प्लॅन करायची आहे. फर्स्ट आपण अप ट्रेंडसाठी लाईन ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. एक्झाम्पलसाठी मी इथेच दाखवतोय तुम्हाला. फर्स्ट आपण ट्रेंड लाईन अप साइडसाठी ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट लो त्याच्यानंतर एक हायर लो आपण एकमेकांना कनेक्ट करणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट लो त्याच्यानंतर एक हायर लो आपण इथे कनेक्ट केला. हायर हाय सुद्धा इथे ब्रेक झाला आहे. मीन्स हा अप ट्रेंड आहे. मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे हे सुद्धा कन्फर्मेशन झालं. मार्केट लेवल पुन्हा इथे आला
आणि त्याच्यानंतर जो लो बनला मार्केटमध्ये हा काय आहे? हायर लो आहे. मीन्स काय? जो आधी लो बनला होता, ह्याच्यापेक्षा सेकंड लो त्याच्याहून वर आहे. थर्ड लो सुद्धा त्याच्याहून वर आहे. आणि प्राईस काय आहे? एक ट्रेंड लाईनचा इथे सपोर्ट घेतोय. ठीक आहे. जसं हॉरिझॉन्टलमध्ये आपण बघतोय, मार्केट पुन्हा त्याच लेव्हलवर येऊन अपसाईडने जाते. त्याला आपण सपोर्ट म्हणतो. तेच ट्रेंड लाईनवर सुद्धा सेम काम करतंय. प्राईस एकाच लेव्हलवर येऊन अपसाईडने जातंय. ह्याला म्हणतात ट्रेंड लाईन सपोर्ट. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात? ट्रेंड लाईन सपोर्ट. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला इथे दाखवलंय. प्राइस जेव्हा पण फर्स्ट टाइम, सेकंड टाइम एकमेकांना रिटेस्ट करेल, टेस्ट करेल. थर्ड टाइम प्राइस जेव्हा तिथे येईल, तेव्हा तुम्हाला इथे बाय एंट्री प्लॅन करायची आहे. इथे तुम्ही बाय करू शकता. तुमचं टार्गेट असेल 1:2, स्टॉप लॉस असेल जिथे तुम्ही बाय केलंय त्याच्याहून थोडंसं खाली. सेम आपण डाउन साइड सुद्धा एंट्री प्लॅन करणार आहोत एक. एक्झाम्पलसाठी आता मी चार्टमध्ये मागे जात नाही. आपण इथेच कुठेतरी शोधूया एंट्री. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला इथेच दाखवतोय. मी रेसिस्टन्स एक्झाम्पल तुम्ही नंतर चार्टमध्ये आयडेंटिफाय करू शकता. मार्केट काय करा, फर्स्ट इथून डाऊन साइड आलं, सेकंड टाइम पुन्हा इथून डाऊन साइड आलं. मार्केट प्राइस जेव्हा पण थर्ड टाइम इथे गेलं, ठीक आहे, इथून पुन्हा डाऊन साइड आलं. ह्याला म्हणतात आपण ट्रेंड लाईन रेसिस्टन्स. फर्स्ट काय बघितलं आपण? ट्रेंड लाईन सपोर्ट. सेकंड आहे ट्रेंड लाईन रेसिस्टन्स. ज्या लेवलवरून प्राइस पुन्हा पुन्हा डाऊन साइड जाते, रिजेक्ट करते लेवलला, त्याला म्हणतो आपण एक ट्रेंड लाईन रेसिस्टन्स. अजून एखादं एक्झाम्पल बघूया आपण इथे. ठीक आहे. इथे सुद्धा एक एक्झाम्पल आहे बघा. प्राइस इथून डाऊन साइड आली, सेकंड टाइम पुन्हा त्याच लेवलवरून डाऊन साइड आली, पुन्हा थर्ड टाइम प्राइस जेव्हा इथे आली, पुन्हा इथून डाऊन साइड आला. ठीक आहे. ह्याला म्हणणार एक ट्रेंड लाईन रेसिस्टन्स. इथे तुम्हाला काय करायचंय, जेव्हा पण तुम्ही सेल एंट्री प्लॅन करणार, हाय टाइम फ्रेमवर तुम्हाला हाय जास्त ॲक्युरेसी असणार आहे. तिथे एंट्री प्लॅन करताना काय बघायचं आहे? कॅन्डल स्टिक पॅटर्न बघायचा आहे. जसं की आहे इव्हिनिंग स्टार इथे आहे, इन्व्हर्टर हॅमर आहे. ठीक आहे. इथे सुद्धा आहे एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. त्यासारख्या तुम्हाला कॅन्डलस्टिक पाहून इथे तुम्हाला एंट्री करायचं. प्राइसने काय केलं? फर्स्ट टाइम इथून रिजेक्ट करून डाऊन साइड आलं, सेकंड टाइम पुन्हा इथून डाऊन साइड आलं. ठीक आहे. 2 वेळा डाऊन साइड आलं. जेव्हा पण प्राइस थर्ड टाइम त्याच लेवलवर येईल आणि तिथे कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म होईल. कॅन्डलस्टिक पॅटर्नमुळे काय होतंय? आपली जी एंट्री असते, जी ॲक्युरेसी असते एंट्री, ती इथे कन्फर्म होते आणि ॲक्युरेसी इथे वाढतंय. कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा तुम्ही इथे आयडेंटिफाय करणार, तिथे काय होतंय? आपली ॲक्युरेसी ट्रेडची वाढतंय. ठीक आहे. फर्स्ट आहे इव्हनिंग स्टार आहे इथे, पुन्हा सेकंड टाइम डोजी, नंतर एक हॅमर बनला आहे. ते ह्या ज्या कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत त्या तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये मिळणार आहेत. स्टडी मटेरियलची प्राइस आहे ₹150. जर कोणाला बाय करायचे असेल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, की सपोर्ट आणि रेसिस्टन्स काय असतंय आणि किती प्रकारचे असतात. ते मार्केटमध्ये कसे आयडेंटिफाय करायचे. ठीक आहे. मार्केट कधी आपण बघितलं, मार्केट काय होतंय, एकाच लेवलने वर जात नाही किंवा एकाच बाजूने डाउन साइड जात नाही. मार्केट काय करतंय, खाली वर, खाली वर, खाली वर करतच वर जातंय किंवा डाउन साइड येताना खाली वर करतच डाउन साइडने जात आहे.
ठीक आहे. जरी मार्केटला करेक्शन करायचं असलं, एकाच जागी साइडवेज जरी मार्केट असलं, तरी मार्केट काय होत असतंय, खाली-वर करत असतंय. ते एकाच लेव्हलने कधी पण डायरेक्ट वर जात नाही किंवा डायरेक्ट एकाच बाजूने डाउन साइड जात नाही. मार्केट काय करतंय, खाली-वर करतच असतंय. करेक्शन करतच वर खाली होत असतंय. ते आजचं बघा, आजचा जो Telegram ग्रुपवर मी चार्ट टाकला होता. होता मला टाईम फ्रेम चेक करू द्या 1 मिनिट. ते आजचं लॉजिक बघा. लॉजिक काय होतं इथे, मी सपोर्ट रेसिस्टन्स ड्रॉ केला होता फर्स्ट. लॉजिक हाच होता मार्केटमध्ये ट्रेड करण्याचा, की एक ब्रेकआउट ट्रेडिंग प्लॅन तुम्हाला दिला होता तिथे मी Telegram ग्रुपवर. मार्केट जेव्हा पण ही लेव्हल रेसिस्टन्स जेव्हा पण ब्रेक करतंय, तेव्हा कसलं काम करतंय? एक सपोर्टचं काम करतंय. प्लस मार्केटमध्ये इथे ट्रेंड लाईन सुद्धा होती. जर ही ट्रेंड लाईन डाउन साइडने ब्रेक झाली असती, तर मार्केट डाउन साइड गेलं होतं. ठीक आहे. इथे मी ट्रेंड लाईन ड्रॉ करून तुम्हाला दिली होती Telegram ग्रुपवर. तिथून मार्केट जर डाउन साइडने इथे ट्रेंड लाईन जर डाउन साइडने ब्रेक केली असती, तर कसलं काम केलं असतं त्या ट्रेंड लाईनने? एक रेसिस्टन्सचं काम केलं असतं आणि मार्केट डाउन साइड आलं असतं. तेच मार्केटने इथे काम काय केलं? एक सपोर्टचं काम केलं. सपोर्ट घेतला ट्रेंड लाईनचा आणि इथून वर गेला. ठीक आहे. पुन्हा मार्केट ह्या लेव्हलवर येईल आणि इथून अपसाइड जाण्याची शक्यता आहे. एक ब्रेकआउट ट्रेडिंग प्लॅन मी Telegram ग्रुपवर दिला होता स्टडीसाठी. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो हॉरिझॉन्टल सपोर्ट कशाला म्हणतात, ट्रेंड लाईन सपोर्ट आणि रेसिस्टन्स कशाला म्हणतात. ठीक आहे. सर्वांना समजलं सपोर्ट आणि रेसिस्टन्स? चार्ट बॉक्समध्ये टाका. आणि आपल्या Telegram ग्रुप सोबत Instagramच्या ग्रुपवर सुद्धा सपोर्ट दाखवायचा आहे. ते आपलं Instagramचा ग्रुप, ठीक आहे. Instaचं जे आपलं आयडी आहे, मराठी मार्केट नॉलेज करून, ज्या पेजचा आयडी नेम आहे ट्रेडिंग सायकॉलॉजी नोट्स, या पेजवर सुद्धा तुम्हाला सपोर्ट दाखवायचा आहे. ठीक. ह्या आजच्या लेक्चरची सुद्धा तुम्हाला छोट्या टाइम फ्रेमसाठी एंट्री बघा. छोट्या टाइम फ्रेमसाठी टाइम फ्रेम कमी करायचा आहे. जे तुम्हाला सपोर्ट, रेसिस्टन्स, ट्रेंड लाईन सांगितल्या मी, ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी सांगितल्या, तेच ट्रेंड लाईन तुम्हाला इथे कमी टाईम फ्रेमवर ड्रॉ करायचे आहे. मीन्स इथे बघा, आपण 5 मिनिटाचा इथे टाईम फ्रेम सिलेक्ट केला. त्याच्यानंतर इथे बघा काय केलं आहे, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर एक मार्केट स्ट्रक्चर बघणार. मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, डाउन ट्रेंडमध्ये आहे की साइडवेजमध्ये आहे. आता मार्केटचा ट्रेंड आधी आयडेंटिफाय करायचा आहे. मार्केट आहे अप ट्रेंडमध्ये. ठीक आहे. सो मार्केट आपण ह्या प्राइस लेव्हलला येऊन मार्केटला रिजेक्शन कॅन्डल बघायचे आहेत. जर मार्केटने ह्या प्राइसला रिजेक्ट केलं आणि अशा रिजेक्शन कॅन्डल बनवल्या, तर इथे आपण बाय करणार अपसाइड जाण्यासाठी. ठीक आहे. जर मार्केट प्राइसने इथे डाउन साइड ब्रेक करून मार्केट वर येऊन इथून जर रिजेक्शन कॅन्डल बनवल्या, वरच्या बाजूने जर रिजेक्शन आलं, तर इथे आपण डाउन साइड ट्रेड प्लॅन करणार. ते पण कधी? आधी आपण एक मार्केट स्ट्रक्चर इथे शिफ्ट होताना बघणार. जर मार्केट स्ट्रक्चर इथून शिफ्ट झालं, हा जो लो आहे, हा इथून लो जर डाउन साइडने ब्रेक केला, तर इथे आपण सेल करणार. ठीक आहे. सेल करताना इथे ट्रेंड लाईन सुद्धा बनणार. बाईंगसाठी मार्केट स्ट्रक्चर बघणार. मार्केट स्ट्रक्चर ब्रेकआउट करत वर जात आहे. इथे आपण बाय करणार. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळी बघा, सपोर्ट, रेसिस्टन्सवर प्रत्येक वेळी तुमचा परफेक्ट एंट्री पडणार असं नाही. कधी-कधी स्टॉप लॉस सुद्धा हिट होईल. ठीक आहे. स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर मार्केटमधून कसं प्रॉफिट काढायचं, त्यासाठी आपल्याला काय माहीत असायला हवं? मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट.
हे रिस्क रिवॉर्ड मनी मॅनेजमेंट तुम्हाला माहीत असायला हवं. त्याच्यामुळे काय होतंय, जरी तुमचं मार्केटमध्ये स्टॉप लॉस हिट झाले, तरी काही तुम्हाला फरक पडत नाही. नेक्स्ट ट्रेडमध्ये तुमचं पूर्ण जे काही लॉस असतो, आधीच्या ट्रेडमधला जो लॉस असतो, तो नेक्स्ट ट्रेडमध्ये पूर्ण तुमचा कव्हर होतो. यासाठी तुम्हाला मनी मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड रेशिओ माहीत असायला हवं. ठीक आहे. जेव्हा पण प्राईस सपोर्ट किंवा रेसिस्टन्स लेव्हलला येत आहे, तेव्हा अजून आणखीन ॲक्युरसी वाढण्यासाठी काय करायचं आहे, जर तुम्ही 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर किंवा 3-5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर ट्रेड घेत असाल, तर तुम्हाला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर यायचं आहे किंवा 1 तासाच्या टाईम फ्रेमवर यायचं आहे. तिथे बघायचं की 1 तासावर जी कॅन्डल बनली आहे, ठीक आहे, ती रेड बनली आहे का? जर 1 तासावर सुद्धा इथे रेड कॅन्डल बनली असेल, मीन्स रेसिस्टन्सवर प्राईस आल्यानंतर तुमची ॲक्युरसी आणखीन वाढते डाउन साइड ट्रेड घेण्यासाठी. ठीक आहे. रेड कॅन्डल सुद्धा 1 तासाच्या टाईम फ्रेमवर तुम्हाला रेड कॅन्डल दिसेल. सोबत तुम्हाला 5 मिनिटाचा टाईम फ्रेम बघितला, तर त्याच रेड कॅन्डल जवळ एक डाउन साइडचं स्ट्रक्चर दिसेल. लोवर लो डाउन साइडने ब्रेक करताना. सोबत तुम्हाला एखादा चार्ट पॅटर्न दिसेल, जे तुम्हाला मी चार्ट दाखवले मगाशी. ठीक आहे. हे जे चार्ट दाखवले तुम्हाला, हे चार्ट पॅटर्न सुद्धा तिथे बनतात. सपोर्ट आणि रेसिस्टन्सवर. ठीक आहे. जसे फर्स्ट आहे ट्रिपल बॉटम. एखाद्या सपोर्ट जवळ प्राईस येईल आणि कमी टाईम फ्रेमवर काय बनणार? या पद्धतीने ट्रिपल बॉटम बनणार. म्हणजे एकाच लेव्हलला प्राईस काय करतंय पुन्हा-पुन्हा रिजेक्ट करून अपसाइड बाउन्स करतंय. याचा अर्थ तुमची ॲक्युरसी वाढते तिथे अपसाइड एंट्री घेण्यासाठी. मोस्टली कोणते चार्ट पॅटर्न तयार होतात. मोस्टली तुमच्याकडे ही ई-बुक आहे का? मोस्टली जास्त करून एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न आणि ट्रिअँगल बनतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे चार्ट पॅटर्न आहेत 5 ई-बुकमध्ये. हे स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला एकूण 5 ई-बुक मिळतात. ठीक आहे. तुमच्याकडे हे सर्व जर तुम्ही स्टडी मटेरियल जेव्हा तुम्ही बाय करणार आणि जर तुम्ही एडवान्स क्लास करत असाल, तर एडवान्स क्लासमध्ये हे स्टडी मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये मिळतंय. एडवान्स क्लासची फीज आहे ₹2200 आणि ती नेक्स्ट बॅच जेव्हा चालू होईल, तेव्हा ग्रुपमध्ये डेट अनाउन्समेंट केली जाईल. त्याच्यासोबत हे जे चार्ट पॅटर्न आहेत, स्टडी मटेरियल आहे, 5 ई-बुक आहेत, ते सर्व तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. सोबत तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे.